हे माझं अंगण आहे बघा, आणि या अंगणाच्या बाहेर मी अशी थोडीशी मातीसारखं ठेवलेलं आहे. त्याच्यात माझी पालाभाजी वगैरे सर्व असते. मग ती पालाभाजी ना मी कधी पण काढताना ना अशी उपलून काढत नाही, वरनं खुटून घेते. आता पाऊस पडला ना, मग ती खुटलेली जी भाजी होती ना त्यावर मस्त ना ढिऱ्या आल्यात आणि ताजा ताजा पाला पण आलाय. मी आता ती काढते भाजी. हे बघा किती छान ढिऱ्या आल्यात ना, हे बघा. आणि पाला बघा मस्त एकदम हिरवा हिरवा, हे बघा आहे ना. आता हे सर्व मी काढते. मी ना अशीच कुटून काढणार, हे बघा असंच काढणार मी. हे भाजीचं झाड बघा किती मोठं झालं आहे बघा, आहे ना. आणि चारी बाजूला तिला ढिऱ्या आल्यात, हे बघा. काय मस्त कवली कवली भाजी आहे हो. पाला बघा काय मस्त. मी आहे ना अजून भाजी काय पेरलेली नाही आहे. ही पालाभाजी पेरूया नंतरला. आधीच म्हटलं ही संपवून टाकूया, होय की नाही. हे बघा, ही बघा मी अशी ना वरची कुटून कुटून काढते भाजी. म्हणजे ना त्या भाजीवरती आपल्याला 3-4 वेळेला तरी नवीन पानं येतात, ढिऱ्या येतात आणि आपल्याला भाजी मिळते. माझ्याकडे ना भरपूर भाजी असते इथे. ही मी इकडे ना कोबा नाही केलेला आहे, माती आहे. आणि माझ्याकडे आता मे महिन्यात पाहुणे आलेली ना, त्यांना म्हटलं तुम्हाला पाहिजे तर भाजी घेऊन जावा जर तुम्ही करत असणार तर. ती लोकं पण घेऊन गेली. काय करायचे, कोण खायला तर बरं आहे ना. कसं वाटलं तुम्हाला माझा व्हिडिओ, आवडला का. मी रोज ताजी ताजी भाजी काढते, आहे की नाही, बिना केमिकलची. आता याच्यामध्ये कांदा, लसूण, मिरची, तेल, मीठ, बस झाली भाजी. सोबत भाकरी, एक नंबर. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.